समन्वयक जे आले होते त्यांनी कुठपर्यंत समन्वय साधला? नाही, असं होतं की प्रभागनिहाय ज्या काही नियोजनाच्या बाबतीतल्या सूचना होत्या त्या प्रभागनिहाय एकत्रित उमेदवारांनी प्रचार करावा किंवा अ, आपण विकासाचे मुद्दे घ्यावे, कारण नसताना टीका करणं टाळावं, अशा महत्त्वपूर्ण विषयावर सर्व उमेदवारांशी परिचय करत आज संवाद केला. आज भाषणं झाली नाही, संवाद साधला. पण जे वातावरण कलुषित झालेलं आहे विशेषतः एबी फॉर्मच्या वाटपानंतर त्याच्याबद्दल काय समज? नाही, आता त्याबद्दल तुम्हालाही माहिती आहे की महानगराच्या अध्यक्षाला या ठिकाणं पदावरून मुक्त केलं. याची गंभीर दखल ही प्रदेशाने आणि केंद्राने दोघांनी घेतली. भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात असं कधीही झालेलं नाही की 17 उमेदवार हे प्रदेशाध्यक्षांची यादी बदलण्याची. ही तर घटना माझ्या माहितीप्रमाणे चंद्रपुरात सोडा महाराष्ट्रात पहिल्यांदा झाली आहे. बावनकुळे यांच्यासोबत तुमची नंतर म्हणजे जोरगेवार आणि तुमची सेपरेट एक बैठक पुन्हा झाली, त्यामध्ये काही नाही, जोरगेवारासोबत माझी बैठकीचा विषयच नाही. मी आणि बावनकुळे साहेब आम्ही दोघे बसलो होतो. दोघांची झाली? हो, त्यांच्यासोबत माझ्या बैठकीचा विषय कुठे आहे? मला वाटतं सर्व मिळून एक नाही. उद्या मुख्यमंत्र्यांचा रोड शो आहे, तुम्ही असणार आहे का भाऊ त्या रोड शो मध्ये? नाही, आत्ता मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो, तसं उद्या माझा कार्यक्रम आहे. पण बावनकुळे साहेब मला म्हणाले की तुम्ही एकदा बोलून घ्या, कारण माझा उद्या नागपूरला कार्यक्रम आहे. पण मग कसं करायचं ते आम्ही पाहू. कोणाचा तरी एकाचा कार्यक्रम 2-3 तास पुढे करावा लागेल, तर ते बघू आम्ही. भाऊ, या प्रकरणामध्ये महानगर अध्यक्षच दोषी आहे की अजून कुणी आहे? नाही, आत्ता तर जबाबदारी एबी फॉर्म जे बदलण्यात आले त्याबद्दलचा जो रिपोर्ट निरीक्षक म्हणून जे आले होते अशोक नेतेजी, हे इथंच आहे, यांनी रिपोर्ट दिला. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी महानगर अध्यक्ष आणि बाकी गोष्टींची नावं आहे. सध्या महानगर अध्यक्षांवर कारवाई झाली. अशोक नेतेजी आमचे प्रभारी म्हणूनच आले होते. ज्यांचे नाही, प्रश्न विकेटची बरोबरी नाही. जे वाईट वागतात, खरं तर पक्षांनी ही काळजी घेतली पाहिजे. समजा उद्या असं वाईट वागल्यावर जर शिक्षा केली नाही तर मग स्वैराचार माझे. भाऊ, ज्यांचे नाव वगळण्यात आले होते त्यांनी आता बावनकुळेंना निवेदन देत 420चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नाही, आता असं आहे की माझ्या माहितीप्रमाणे मी तसं लॉ केलं आहे. याच्यावर काही 420चा गुन्हा होईल असं वाटत नाही. पण बाब तर गंभीर आहे की पक्षाच्या अध्यक्षांनी जी यादी बदलवायची, एबी फॉर्म फाडायचे, ही बाब पक्षांनी लक्षातच घेतली पाहिजे. आत्तापर्यंतची पद्धत अशी होती की आम्हीसुद्धा तिकिटा वाटताना सर्वांना एकत्र करायचो, सर्वांना सांगायचो की पक्षाची एकाला तिकीट मिळेल, इतरांचा आम्ही योग्य सन्मान ठेवून समजवून, कारण पक्षाचा एक कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे. आणि म्हणून असं गृहीत धरून अरे चलता आहे असं होता कामा नये, आमची काळजी असायची. पण जेव्हापासून काही नवीन जणांची भरती झाली तेव्हापासून थोडंसं वाढलं असं वाटतं. तर ठीक आहे, एखाद्या वेळी कोविड येतो काही वर्षांसाठी, वॅक्सिन तयार होतेच त्याच्यावर. आपल्या मार्गदर्शनामध्ये खरं तर भारतीय जनता पक्षाकडनं जे पत्र काढलं गेलं ते आपलं मार्गदर्शन घेतलं गेलं नाही का? नाही, मार्गदर्शन हे पत्र जेव्हा काढलं तो त्याच्या दुसऱ्याच दिवशी एबी फॉर्मची चोरी झाली. म्हणजे मार्गदर्शन करण्याच्या पहिलेच आपला रस्टिकेट जागा माणूस. अडचण काय, मार्गदर्शन करून ते पुढे वागलेच नाही ना. आता पुढे निवडणुकीत समन्वय राहील? नाही, समन्वय नाही. शेवटी आमची जबाबदारी आहे. या शहराने आमच्या सर्वांवर इतकं प्रेम केलं आहे. आम्ही निष्ठावान कार्यकर्ते आहोत. या पक्षासाठी आम्ही जीव ओतून काम केलं आहे. आणि या भागात आम्ही या अगोदर 3दा आमदार होतो ना. मी तर 13 दिवसात नागपूरचा विधानसभा उमेदवारांना 13 दिवसात आम्ही निवडून आणलं होतं. एवढी आमची चांगली संघटना. आता या संघटनेला ठीक आहे, दृष्ट गागरी ग्रहण येतं, पण सूर्य काही क्षणापुरता झाकला जातो. तसं आमचं संघटन हे या वातावरणामध्ये थोडं झाकलं गेलं आहे. पण ते जे ग्रहण आहे ते नक्की हटव. राज्यभर फिरून नवीन वर्षामध्ये काही नेत्यांच्या भेटी घेणार होता, मी सांगितलं नवीन वर्षात साधारणतः 20 जानेवारी नंतरचा आम्ही सर्वांच्या भेटीगाठी करणार आहोत.